हॅलो गाईज. तर आज तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये माझा फॅशन शोचा सस्टेनेबल हा आउटफिट बघणार आहात. तर मी सस्टेनेबलमध्ये केलं होतं साडीपासून लेहंगा आणि जीन्सपासून ब्लाऊज. तर पहिलं तर मी 2 साड्या यूज केल्या, एक येल्लो कलरची आणि ब्ल्यू कलरची. तर मी त्याच्या कली कट करून घेतल्या, एकाच्या 6 आणि एकाच्या 6, म्हणजे ब्ल्यूच्या 6 आणि येल्लोच्या 6. त्या कट करून झाल्यानंतर त्याच्यासाठी मी पॅचेस कट केले, ब्ल्यूचे 6 आणि येल्लोचे 6. ते पॅचेस कट करून झाल्यानंतर कलीवर मी फ्युजिंग स्टेप लावला आणि त्याच्यावर ते पॅचेस ठेवून प्रेस केलं आयनने आणि त्याच्यानंतर ते स्टिच केलं आणि स्टिच केल्यानंतर त्याच्यावर मी गोटापट्टीची लेस असते ना, ती वाली स्टिक केली. तर मी ह्या सगळ्या कलीवर हे पॅचेस स्टिच करून घेतले आणि त्याच्यानंतर त्यावर ते स्टिच करून घेतलं. त्याच्यानंतर मी अस्तरची आतली लेअर बनवली. त्याच्यासाठी मी ब्ल्यू कलरचं अस्तर आणून कलीच्या साईजमध्ये कट केलं. 12 कलीज कट केल्या मी त्याच्या आणि त्याचा राऊंड तयार केला. पहिलं तर मी हा ट्राय केला की कसा होतो आहे. त्याच्यानंतर मी एक पिंक कलरची साडी घेतली आणि त्याच्या आपण 12 कली कट केला. त्या 12 कली सेम ह्या लेहंग्यासारख्या स्टिच करून घेतल्या. त्या कली सेम आधीच्या लेहंग्यासारख्या स्टिच करून झाल्यानंतर मी त्या येल्लो आणि ब्ल्यूच्या ज्या कलीचा लेहंगा केला होता त्याला हा पिंक कलरचा लेहंगा अटॅच केला आणि लेस लावून त्याला फिनिशिंग दिली. त्याच्यानंतर मी हा दोन्ही जे लेहंगा आहेत ते एकावर एक ठेवून स्टिच करून घेतले, जेणेकरून मला तो लेहंगा दोन्ही साईडनी पण यूज करता येईल. त्यानंतर मला ब्लाऊजची मॅमनी मार्किंग करून दिली. त्यानंतर मी ते कट करून घेतलं आणि जीन्सचा ब्लाऊज मी स्टिच केला. तर पहिलं तर त्याचा नेकची फिनिशिंग करून घेतली, नेक स्टिच केला. त्यानंतर बाकीचे एक 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 करून सगळा ब्लाऊजचे पार्ट कनेक्ट करून ते स्टिच केले. ब्लाऊज पूर्ण स्टिच झाल्यानंतर मी त्याच्यावर कॉईन हाताने स्टिच केले, सुई धाग्याने हँड स्टिचिंग केली. त्यावर एक एक करून पूर्ण ब्लाऊजवर मी ते कॉईन्स स्टिच केले. त्याला खूप टाईम गेला, 2-3 दिवस गेले त्याला स्टिच करताना, कारण ते नाही का स्टिचच होत नव्हते. ते हाताला सुई खूपदा लागली ते स्टिच करताना. त्यानंतर मी कॅनकॅनसाठी अस्तर रेडी केलं आणि ते कॅनकॅनला स्टिच केलं. कॅनकॅनला स्टिच करून झाल्यानंतर मी अस्तरची लेअर आणि लेहंग्याची लेअर दोन्ही एकमेकांना अटॅच करून ते स्टिच केलं आणि त्यानंतर माझ्या मॉडेलला ते ट्रायलसाठी दिलं. तिने ते ट्राय केलं. त्यानंतर आमचं फॅशन शोच्या आधी एक शूट होतं आउटफिटवर, ते शूट झाल्यानंतर 25 जानेवारीला आमचा फॅशन शो होता आणि फायनली तो दिवस आला. तिथं माझा आउटफिट रिव्हील झाला, सगळ्यांना खूप आवडला. मी त्या आउटफिटसाठी खूप सारी मेहनत घेतली होती. तो आउटफिट मी जेवढा स्टिच केला ना तेवढा मी ओपन केला, म्हणजे नाही का माझ्याकडून खूप चुका झाल्या त्या आउटफिट बनवताना. तो आउटफिट मी पहिल्यांदाच बनवला होता, सो खूप मिस्टेक झाल्या. साडीचं कापड असल्यामुळं त्याचे धागे निघत होतात. खूप साऱ्या प्रयत्नानंतर हा आउटफिट माझा सक्सेस झाला.